नाही, यात चूक काय आहे? अफजल खान 7 फूट होता, त्याचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला. कारण त्या अफजल खानने पंढरपूरचा विठोबा भग्न केला, आई तुळजाभवानीचं मंदिर भग्न करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे अफजल खान विषयी अशीच भाषा आम्ही वापरणार. त्याचा कोणाला त्रास व्हायची गरज नाही, आणि त्रास झाला तरी आम्हाला फरक पडत नाही. महाराष्ट्र नर्मद सेना हा सिनेमा कुठल्या परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे, आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे. राज ठाकरे म्हणतात 100% याला सेन्सॉरची परमिशनच मिळणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था भारतीय जनता पार्टीचं सरकार करेल. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर योगेंद्र पवार आमदार बारामती झगडले बॅनर राजकीय क्षेत्रात चर्चा नवधान. महाभकास आघाडीची अवस्था अशी आहे, बाजारात नाही तुरी आणि नवरा नवरीला मारी. आणि त्यामुळे संजय राऊत म्हणतायत आमचाच मुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात म्हणतात काँग्रेसचाच मुख्यमंत्री, इकडे सुप्रिया सुळे मुख्यमंत्री. आणि त्याच्यामुळे महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आहे. आणि महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या सरकारवर पूर्णपणे समाधानी आहे, आणि त्यामुळे सरकार महायुतीचंच येणार आहे. महाविकास आघाडीच्या लोकांना पोस्टरवरच लावण्याकरता त्यांचं काम आहे. महाराष्ट्र जिंकू त्यावेळी मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. संजय राऊत प्रधानमंत्री मोदीवर मोठे विधान. तर 2002 मधील गोधरा कांड पहिला पुलवामा होता. संजय राऊतांचे भाजप सरकार गंभीर आरोप. संजय राऊत हे राहुल गांधींचे आणि शरद पवारांचे एजंट म्हणून काम करत आहेत, आणि त्याच्यामुळे गोधरासुद्धा आता त्यांना पुलवामासारखं वाटायला लागलं आहे. आणि पुलवामा जिथे भारतीय सैनिकांनी आपली प्राणांची बाजी लावून त्या ठिकाणी बालाकोटचा हल्ला केला, त्यामुळे संजय राऊत हे राहुल गांधी, शरद पवार आणि देशद्रोही लोकांचे एजंट म्हणून काम करत आहेत. आणि महाराष्ट्र जिंकण्याची भाषा करू नका संजय राऊत. हा महाराष्ट्र हा दिल्लीचं खडगहस्त म्हणून काम करतो. या महाराष्ट्राचा विकास करण्याकरता आम्ही सत्तेमध्ये पुन्हा एकदा येऊ. जिंकण्याची भाषा करू नका. महाराष्ट्र तुम्ही जिंकावा इतका साधा सोपा नाही आहे. महाराष्ट्र देशाचा खडगहस्त आहे. मी शरद पवार गट कधीच सोडला नव्हता. खडसे मला भाजपात प्रवेश द्या असं कधी म्हटलं नव्हतं. खडसे भाजपमध्ये या म्हणून मला आमंत्रण होतं. खडसेजी नाही, एकनाथ खडसे आपली विधानं वारंवार बदलत आहेत. मी एवढंच सांगेन की आता खरोखर जिकडे असाल तिकडे तरी सुखाने तुम्ही नांदा, एवढंच मी या निमित्ताने सांगेन. शरद पवारवर टीका करू नका, आपली ती लायकी नाही. गुलाबराव पाटील आपली लायकी संजय राऊतवर टीका करायची, तो आपला माल. मला पाटील, मी कधी उद्धव ठाकरे टीका करत नाही. पाटील गुलाबराव पाटील. नाही, उद्धव ठाकरे असे कोण लागून गेलेत की ज्यांच्यावर टीका नाही करायची? मग या न्यायाने काय उद्धव ठाकरेंची योग्यता आहे काय माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर टीका करायची? आणि त्याच्यामुळे देशात लोकशाही आहे. आम्ही टीका करणार, जी योग्य आहे ती योग्य टीका आम्ही करणार. केंद्रीय निवडणूक आयोग राज्याचा दौरा करणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार राज्याचा दौरा. 27-28 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र दौरा येणार आहे. विधानसभा निवडणुकीला आम्ही सज्ज आहोत. निवडणूक आयोग महाराष्ट्रामध्ये निवडणुकींची घोषणा करेल त्याची आम्हीसुद्धा वाट पाहत आहोत. आम्ही त्याच्याकरता सज्ज आहोत, आणि या निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड बहुमताने निवडून येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.